विद्यार्थी मित्र, आपण आपल्या इयत्ता 11वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील उपयोजित मराठी या घटकामध्ये मुद्रित शोधन या घटकाचा अभ्यास करत आहोत। यापूर्वी या घटकाची एक तासिका आपण यापूर्वीच्या तासाला पाहिलेले। त्या तासिकेमध्ये आपण पाहिलेले की मुद्रित शोधक म्हणजे काय आणि मुद्रित शोधन म्हणजे काय। मुद्रित शोधन म्हणजे प्रूफ रीडिंग आणि मुद्रित शोधक म्हणजे त्या ठिकाणी प्रूफ रीडर त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं। म्हणून मुद्रित शोधन म्हणजे लेखकाकडून प्रमाण लेखनामध्ये अनावधानाने ज्या चुका होतात त्या त्रुट्या निर्दोष करणं म्हणजे मुद्रित शोधन आहे। आणि या त्रुट्या किंवा त्या दुरुस्त करण्याचं काम जो करतो त्याला मुद्रित शोधक असं म्हटलं जातं। व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासानं जाणीवपूर्वक लक्ष ठेवून लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम जो करतो तो मुद्रित शोधक किंवा प्रूफ रीडर होय। तर मागच्या तासाला आपण या मुद्रित शोधकाचं महत्त्व, त्याचं स्वरूप या संदर्भामध्ये चर्चा केली। आज आपल्याला मुद्रित शोधकाची भूमिका, त्यानंतर त्याचं आवश्यक ज्ञान, साधन सामुग्री, तंत्र याचा अभ्यास करायचा आहे। तर या मुद्रित शोधकाला म्हणजे प्रूफ रीडरला उत्तम भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे, जाण असणे गरजेचे आहे। आणि या अभ्यासाबरोबर, भाषेच्या अभ्यासाबरोबर त्याला स्वयमाध्ययन, सूक्ष्म वाचन, व्याकरणाची जाण, लेखन, चिंतन यातून त्याने स्वतःला प्रगल्भ करणे गरजेचे आहे। स्वतः त्याची प्रगल्भता वाढली पाहिजे। विविध विषयाच्या साहित्य प्रकाराचं त्याने वाचन केलं पाहिजे। अनेक संदर्भ त्यानं गोळा केले पाहिजेत आणि योग्य ठिकाणी त्याचा वापर मुद्रित शोधन करताना करता आला पाहिजे। कारण कोणत्याही विषयातील मजकूर त्याच्या पुढे मुद्रित शोधनासाठी येऊ शकतो। ही मुद्रित शोधकाची भूमिका केवळ प्रमाण भाषेतील चुका काढणं, दुरुस्त्या शोधणं एवढंच मर्यादित नाही, तर ते वाक्य अर्थपूर्ण आहे का, बिनचूक आहे का, त्याच्यातले संदर्भ योग्य दिलेले आहेत का, हे पाहणं त्याचं महत्त्वाचं कार्य आहे। वाचताना त्या वाचकाचा रसभंग होणार नाही याची काळजी त्या मुद्रित शोधकाला घ्यावी लागते। त्यामध्ये शब्दांची पुनरावृत्ती झाली का किंवा अर्थाची द्विरुक्ती झाली का, योग्य अर्थ त्यातून ध्वनित होतो का, हे त्या मुद्रित शोधकाने पाहणं गरजेचं आहे। म्हणून आणि त्या छापील मजकुरावर दिलेले पृष्ठ क्रमांक, नकाशे, तक्ते, चित्रे, अनुक्रमणिका, पृष्ठ क्रमांक हे व्यवस्थित दिलेले आहेत का, त्या मजकुराची सलगता आहे का, याही गोष्टीकडे त्या मुद्रित शोधकाने लक्ष देणं गरजेचं आहे। जर एखाद्या मजकुराबाबत त्याला शंका निर्माण झाली तर ती त्याची जबाबदारी की त्यानं त्या मुद्रकाच्या लक्षात आणून त्यानं दिली पाहिजे। काही त्रुटी जाणवल्या तर त्या त्याने शोधल्या पाहिजेत। एखादा मजकूर तपासला म्हणजे त्याची जबाबदारी संपत नाही, तर तिसऱ्यांदाही मजकूर तो त्यांना नजरे खालून घातला पाहिजे। 100% अचूक, निर्दोष अशा प्रकारचं लेखन हे छापील मजकुरामध्ये झालं पाहिजे। म्हणून लेखकाचा मजकूर अधिक सर्वांग सुंदर करण्याची व ती वाचकापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही मुद्रित शोधकाची असते। म्हणून या मुद्रित शोधकाला मुद्रणविषयक ज्ञान आणि दृष्टी असली पाहिजे। त्याची अभ्यासवृत्ती, कामावरची निष्ठा, अनेक विषयातील रुची, भाषेची समज ही चांगल्या मुद्रित शोधकाची वैशिष्ट्ये आहेत। या गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे। अभ्यासवृत्ती असली पाहिजे, कामावरची निष्ठा असली पाहिजे, अनेक विषयातील रुची त्याला असली पाहिजे आणि भाषेची समज असली पाहिजे। कामाचा प्रदीर्घ अनुभव त्याला परिपूर्ण करत असतो। म्हणून परिपूर्ण होण्यासाठी त्यांना सतत व्यासंग असला पाहिजे। एक तपश्चर्या मानली जाते।
मुद्रित शोधन करणं ही त्या मुद्रित शोधकाची एक तपश्चर्या मानली जाते. तप म्हणजे 12 वर्षाचा काळ. निरंतर वाचनानं ही तपश्चर्या त्याला विकसित करता येते किंवा प्रगल्भ करता येते. आणि तो लेखकाशी सतत संवाद साधू शकतो. मूळ मजकुरामध्ये काही संदर्भाची भरही तो घालू शकतो. म्हणून एखादं चांगलं पुस्तक जसं लेखकाची किंवा त्या प्रकाशकाची ओळख असते, तसे चांगलं ग्रंथ, निर्दोष ग्रंथ असणं ही चांगल्या मुद्रित शोधकाची सुद्धा एक ओळख मानली जाते. म्हणून जाणकार मुद्रित शोधक असला पाहिजे. शब्दांचं संपादन करणं, सूची, शब्दांकन, लेखन, भाषांतर, अनुवाद अशी सर्जनशील कामं तो करू शकतो. आता छापलेला मजकूर हा शुद्ध असतो असं वाचकानं गृहीत धरलेलं असतं. म्हणून लेखन करताना त्यातील शब्दांचं अनुकरण ते वाचक करत असतात, ते शब्द प्रमाण मानत असतात. म्हणून मूळ संदर्भ किंवा लेखनविषयक नियम तिथपर्यंत जाण्याची तयारी त्या वाचकाची नसते. म्हणून मुद्रित शोधकाची जबाबदारी वाढते. इथं उदाहरण दिलं बघा, की एका वर्तमानपत्रामध्ये छापलेलं होतं, पर्यावरण दिन साजरा करणे. पर्यावरण दिन साजरा करणे याच्याऐवजी असं लिहिलं पर्यावरण दिन. दिन शब्द लिहिला, दिनच्या ऐवजी दिन लिहिलं. दिन म्हणजे गरीब किंवा दुबळा, दिन म्हणजे दिवस साजरा करणे. हा असा शब्द लिहायला पाहिजे होता, असा शब्द लिहिला म्हणजे दिन माना असा तो पर्यावरण दिन झालेला आहे. तर अशा प्रकारे शब्दांचे अर्थ बदलतात. शब्दांचे ऱ्हस्व-दीर्घ, कानामात्रा, वेलांटी, विरामचिन्ह, व्याकरणदृष्ट्या त्याचं शुद्ध ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून त्याच्याकडे काही कौशल्य असली पाहिजेत. नंबर 1, त्याला उत्तम भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. नंबर 2, मुद्रित शोधकाची भूमिका केवळ प्रमाण भाषेनुसार व्याकरण शुद्धता तपासणं इतकंच मर्यादित नाही, तर लिहिलेला मजकूर हा अर्थपूर्ण आणि बिनचूक आहे का, संदर्भ योग्य आहेत का, हेही त्यानं तपासले पाहिजेत. आणि मुद्रणविषयक तंत्र म्हणजे टेक्निक, त्याचं परिपूर्ण ज्ञान आणि त्याला दृष्टी असली पाहिजे. त्याचबरोबर त्या मुद्रित शोधकानं त्याचं ज्ञान हे अद्ययावत केलं पाहिजे, की नवनवीन ज्ञानामध्ये जी भर पडते हे त्यानं घेतलं पाहिजे. अचूक माहिती त्याच्याकडे असली पाहिजे. त्याच्या कामावरील निष्ठा, अनेक विषयासमोर समोर आलेल्या मजकुराची रुची आणि जाण त्याला असली पाहिजे. रुची म्हणजे आवडीनं त्यानं त्याचं ते कार्य पूर्ण केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याला कामाचा प्रदीर्घ अनुभव असला पाहिजे. अभ्यासातील चिकाटी, सातत्य आणि सराव त्याला असला पाहिजे, तरच योग्य प्रकारचं कार्य तो करू शकतो. ज्याप्रमाणे प्रतिभावंत लेखक असतात किंवा सजग प्रकाशक असतो, त्याप्रमाणे मुद्रित शोधकही तपश्चर्यानं आपली ओळख दाखवू शकतात. त्याची तपश्चर्या ही महत्त्वाची असते. म्हणून त्याला ग्रंथाच्या विषयानुसार सुद्धा सर्वसाधारण विषयाचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. भाषेचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे. त्याची आवड आणि समज असणं गरजेचं आहे. ही कौशल्य त्यानं आत्मसात केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मुद्दा पाहायचा तो म्हणजे की काही साधन सामुग्री या मुद्रित शोधकाकडे असली पाहिजे. त्याचं कार्य पार पाडण्यासाठी त्याच्याकडे काय असलं पाहिजे? एक तर शब्दकोश असले पाहिजे. शब्दकोश, त्याला आपण इंग्रजीमध्ये डिक्शनरी म्हणतो. वेगवेगळ्या भाषेचे शब्दकोश असावेत. हिंदी, इंग्रजी, मराठी, इतर भाषेचे शब्दकोश त्याच्याकडे असले पाहिजेत. पर्यायी शब्द काय आहेत, त्याचा अर्थ काय, तेही त्याच्याकडे असले पाहिजेत. त्यानंतर व्याकरण विषयक पुस्तक असली पाहिजेत. व्याकरण विषयक पुस्तक, त्याचबरोबर संदर्भ ग्रंथ. संदर्भ ग्रंथ म्हणजे एक मूळ मजकुरामध्ये लेखकाने दुसऱ्या एखाद्या ग्रंथाचा उल्लेख केलेला असेल तर त्याचा तिथं ते संदर्भ देता आला पाहिजे. त्यानंतर मुद्रित शोधन खुणांचा तक्ता.
मुद्रित शोधन खुणांचा तक्ता, म्हणजे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा त्याला कराव्या लागतात, चिन्ह द्यावे लागतात. त्याचा एक तक्ता त्याच्याकडे असला पाहिजे, कोणत्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं. तिथे तो तक्ता आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे. त्यानंतर त्याच्याकडं शैली पुस्तिका, ज्याला आपण स्टाईल म्हणतो, शैली पुस्तिका असली पाहिजे. शैली पुस्तिका. काही संस्थांमध्ये विशिष्ट शब्द वापरले जातात. इथं दिलेले बघा, फडणवीस, फडणवीस किंवा फडणीस. त्या संस्थेला कोणता शब्द अभिप्रेत आहे त्यानुसार तो शब्द तिथं वापरला जातो. आणि प्रमाण भाषेची नियमावली, प्रमाण भाषेची पुस्तिका, नियमावलीची पुस्तिका त्याच्याकडे असली पाहिजे. प्रमाण भाषा, भाषेचे दोन प्रकार बघा, प्रमाण भाषा आणि बोली भाषा. बोली भाषा म्हणजे जे आपण साधारणपणे आपण बोलतो. मग समजा ही मराठवाड्याची बोली भाषा, कोकणाची बोली भाषा, त्याच्यानंतर वऱ्हाडी बोली भाषा, खानदेशी बोली भाषा. आपल्या मराठीच्या जवळपास 54 बोली भाषा आहेत. तर या बोली भाषेमधून लिहिलेलं ज्ञान आणि प्रमाण भाषेतून लिहिलेलं ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. इथं त्याला वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र वापरावे लागतात. टेक्निक, कोणतं ते टेक्निक वापरावं लागतं बघा, आपल्याला पुढे पाहायचं. तंत्र किंवा टेक्निक. तंत्र किंवा टेक्निक. साधारणपणे मुद्रिताची 3 वाचनं होतात. पहिलं वाचन, त्यानंतर दुसरे वाचन आणि तिसरे वाचन. तर पहिल्या वाचनामध्ये मजकुरामध्ये जास्त त्रुट्या असू शकतात. पहिलं वाचन स्वतः किंवा एखाद्या मदतनीसाच्या सहाय्याने तो वाचन करू शकतो. खूप शंका किंवा दुरुस्त्या त्याच्यामध्ये येऊ शकतात, त्याचं निराकरण होणं अपेक्षित असतं. दुसऱ्या वाचनाच्या वेळेस मुद्रितातील काही त्रुटी आणि शंका तपासल्या पाहिजेत आणि राहिलेल्या व नव्याने आढळलेल्या दुरुस्त्या करणं, पृष्ठ मांडणी व्यवस्थित करणं, पृष्ठ क्रमांक देणं, अनुक्रमणिका, चित्र, आकृत्या इत्यादींची योग्य मांडणी करून त्यांचं काळजीपूर्वक पुन्हा वाचन होणं अपेक्षित असते. आणि तिसऱ्या वाचनाच्या वेळी त्या दुसऱ्या वाचनातील दुरुस्त्या तपासणं, मजकूर अंतिम छपायला जाण्यापूर्वी लेखक आणि मुद्रित शोधक हे अतिशय जाणीवपूर्वक वाचन आणि दुरुस्त्या करत असतात. तिसऱ्या वाचनाच्या वेळेस तो मजकूर छपायला पाठवायचा असतो. कारण छपाई झाल्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्तीला वाव नसतो, दुरुस्त्या करता येत नाहीत. म्हणून या मुद्रित शोधकानं काय करायचं, त्या मुद्रितातील चुका दाखवताना खुणांचा वापर केला पाहिजे. मोकळ्या जागेमध्ये आपल्याला पुढे बघायचं, असं पुढे मोकळी जागा दिली असते, विशिष्ट खुणा करून, जागेवर खुणा करून त्या ठिकाणी त्या खुणा तिथे चिन्ह लिहून तो संदर्भ दिलेला असतो. त्या खुणेनंतर तिरकी रेख त्यांना मारली पाहिजे. मुद्रितात जे दिसेल ते मूळ प्रतीत न शोधता मूळ प्रतीत जे दिसेल ते मुद्रितात शोधलं पाहिजे. मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितामध्ये आहे का ते पाहिलं पाहिजे. आणि येणाऱ्या प्रत्येक शंकेची नोंद त्या मुद्रित शोधकाने किंवा प्रूफ रीडरने ठेवली पाहिजे. शब्दकोश किंवा कोश वाङ्मयानुसार तो शब्द लिहिलेला आहे का किंवा गरजेनुसार त्याचे वापर त्यांनी केलेला आहे का ते आपण पाहिलं पाहिजे. योग्य विरामचिन्हांचा वापर केला आहे का तेही मुद्रित शोधकानं पाहणं गरजेचं आहे. आज संगणकाच्या युगामध्ये एखादा लेखक त्या मुद्रकाकडं सॉफ्ट कॉपी पाठवतो, संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर कॉपी पाठवतो, आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या संगणकावर दुरुस्त्या कराव्या लागतात आणि ती कॉपी तयार करून पुन्हा त्या ठिकाणी मुद्रित शोधक पुन्हा मुद्रकाकडे पाठवू शकतो. पुन्हा लेखकाच्या त्या ठिकाणी अंतिम निरीक्षणानंतर मग तो मजकूर छापला जातो
अशा प्रकारे संगणकाचं सुद्धा सहाय्य या मुद्रित शोधकाला आधुनिक काळामध्ये घ्यावं लागतं. त्यानंतर आधुनिक काळामध्ये संगणकाच्या वर काम करताना एक स्पेल चेकर नावाचे तिथं दुरुस्त करणारे एक साधन आहे. स्पेल चेकर म्हणजे संगणकातील चुकीचा शब्द दुरुस्त्या करणारा किंवा तपासणी करणारा, संगणकीय शब्द दुरुस्त्या करणारा. परंतु हा स्पेल चेकर म्हणजे काही त्या ठिकाणी मुद्रित शोधक होऊ शकत नाही, कारण यंत्राला मन नसतं, भावना नसते. यंत्र फक्त त्या शब्दातील चुका दाखवू शकतो, पण पर्यायी शब्द त्या ठिकाणी लिहिलेला जो आहे तो चुकीचा आहे का नाही हे सांगता येत नाही. इथं दिलेलं आहे बघा, एका वर्तमानपत्रामध्ये छापलेलं होतं की एका सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव असं लिहायचं होतं. सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव. तर त्याच्याऐवजी कुप्रसिद्ध असा शब्द लिहिला. आता संगणकाला हाही शब्द बरोबर आहे, पण इथं हा शब्द अयोग्य होता. कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव हा शब्द अयोग्य होता, म्हणून तो पूर्ण मजकूर त्यांना रद्द करावा लागला. म्हणजेच वाक्याची सरमिसळ झाली, शब्द वगळला गेला, परिच्छेद वगळला गेला, संदर्भ चुकीचा दिला गेला, तर ते स्पेल चेकरला काहीही कळत नाही, समजत नाही. म्हणून ते काम मुद्रित शोधक करू शकतो. म्हणून स्पेल चेकर हा काही मुद्रित शोधकाला पर्याय होऊ शकत नाही. अल्प प्रमाणामध्ये तो त्या मुद्रित शोधकाचा मदतनीस आहे, म्हणून पूर्णपणे यंत्रावर अवलंबून राहता येत नाही. एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी छापणारी होती पहा, इथे उदाहरण दिलेले. प्रियंका मोहिते या विद्यार्थिनीने, या मुलीनं जगातील 4थ्या क्रमांकाचे होल्से हे पर्वत शिखर पार केलं, आणि तिथे कंसामध्ये लिहिलं होतं 27,940 मीटर. 27,940 मीटर असं लिहिलं होतं. पण एखाद्या पर्वताची उंची फुटामध्ये मोजतात, ते फूट पाहिजे होतं, मीटरची गरज नव्हती. तर अशा प्रकारे चुका होऊ शकतात. हे काही स्पेल चेकरला दुरुस्त दाखवता येत नाही. म्हणून शिखराची उंची फुटात मोजतात, मीटरमध्ये नाही. पण मुद्रित शोधकाऐवजी स्पेल चेकरची अशी व्यवस्था केल्यानं या चुका झालेल्या आहेत. अशा प्रकारे या मुद्रित शोधकाचं कार्य. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती. एक आहे मुद्रक. मुद्रक म्हणजे प्रिंटर. दुसरा आहे मुद्रण प्रत. मुद्रण प्रत त्याला प्रेस कॉपी असं म्हटलं जातं. प्रेस कॉपी. त्यानंतर मुद्रित म्हणजे प्रूफ. तपासणीसाठी काढलेली प्रत म्हणजे प्रूफ. मुद्रण म्हणजे प्रिंटिंग. मुद्रण म्हणजे प्रिंटिंग, छापणं. मुद्रित शोधक म्हणजे प्रूफ रीडर. मुद्रित शोधक त्याला प्रूफ रीडर म्हटलं जातं. वाचणारा प्रत्यय. रीडर या शब्दाचा शब्दशः अर्थ वाचणाराच, शोधणारा. मुद्रित शोधनाच्या खुणा. खुणा म्हणजे मार्क्स. खुणा. मुद्रित शोधनाच्या खुणा त्याला प्रेस मार्क्स, प्रूफ मार्क्स म्हटलं जातं. प्रूफ मार्क्स. प्रूफ मार्क्स. त्यानंतर बघा मुद्रित शोधन म्हणजे प्रूफ रीडिंग. मुद्रित प्रत. प्रत म्हणजे तयार केलेली प्रत, छापलेली प्रत.
प्रिंट आउट, इंग्रजीमध्ये त्याला प्रिंट आउट म्हटलं जातं. त्यानंतर मुद्रणालय, प्रेस, मुद्रणालय जिथे छापखाना आहे त्याला प्रेस असं म्हटलं जातं. अशा प्रकारे मित्र त्या मुद्री शोधकाची ही भूमिका आहे. ज्ञान आणि कौशल्य, साधन सामुग्री, तंत्र आणि आधुनिक काळामध्ये मुद्री शोधकाची काय गरज आहे हा भाग इथं आपण पाहिला. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग पाहायचा तो म्हणजे मुद्री शोधनांच्या खुणांचा तक्ता. तर हा खुणांचा तक्ता आपण पुढच्या पाठामध्ये, पुढच्या तासिकेमध्ये बघूया. तुर्तास आपण इथे थांबू. धन्यवाद.